जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा आता झालेली सकाळ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग. कारण की जेवण ते करून आलेलं आहे आम्ही वावरामध्ये आणि तुम्हाला तर कळायलाच असेल व्हिडिओ बघताच. तर आज आम्ही वावरामध्ये बसलेलो आहे आणि वावरात आलो आज दोघी जणी. तर वावरात येण्याचं कारण तर खरं तर वावरामध्ये आता जास्त काही कामं नाही राहिलेले, म्हणजे राहिलेले खरं आहे. पण मग आता तुम्हाला माहीतच आहे, कालचे तुम्ही व्हिडिओवरून बघितलंच, पोळ्याचा सण झाला आणि एकदम मस्त सगळ्यांनी आनंदानं उत्सवानं पोळ्याचा सण साजरा केला. सगळ्यांनी पुरणपोळी पण खाल्ली असनच. आणि आता आम्ही पण जेवण वगैरे करून आलेलो आहे वावरात. कारण बघा आम्ही इकडं मंदिराच्या इकडं आलेलो आहे. इथून तुम्हाला मंदिर आणि घर दिसतच असेल. तर इकडल्या कोपऱ्याला आहे आम्ही. आणि आपली बाजरी होती तर आम्ही तुम्हाला गवत घ्यायच्या टायमाना दाखवलेलीच होती बाजरी. तर आपलं बाजरीचं म्हणजे बाजरीमध्ये येण्याचं कारण असं आहे आज का आम्ही काल जे आपलं रेबल आहे का त्यांना दिली ती बाजरी सोंगायला आणि ते पण आले होते. तर आपली बाजरी सोंगून पण झाली ती, पण थोडंसं आबळ येत होतं. जे आपली बाजरी कंस आहे का ते अशी थोडेसे वरती टाकायचे ते, म्हणजे गंज मारेल होता, खाली पांगेल होते ते पण वर टाकायचे ते. आणि वावरत आलोच तर जे आपले बाजरीचे आळाशे आहे का त्याला एखादा अर्धा कडीच दिसला आम्हाला. तर म्हणलं चला काही काम पण नाहीये तर म्हणलं मग तेवढे एखादा अर्धा कडीच कापून घेऊ, नाही का. शेतकऱ्यांचं असं राहतं, म्हणजे कोणती पण वस्तू असो किंवा म्हणजे काही पण धान्य असो वावरात तर असं पडून द्यायला आवडत नाही. एखादा अर्धा जर कणी दिसत असं वाटतं नको बाई तेवढाच होईल आहे का नाही. आणि मग थोडंसं म्हणजे एखादा मला काय होतं बुरबुर जर आली आणि तिकडं कंस आम्ही उघडे टाकेले तर म्हणलं मग मम्मीला त्यांना जायचं होतं आज दवाखान्यात. तर म्हणलं चला कविता आणि मी आम्ही दोघे आलेलो आहे वावरामध्ये. म्हणलं दर्शिक एखादा अर्धा कणी जर असलं सुटेल राहतच म्हणा. आता लेबर आहे आता आपल्या तुम्हाला तर माहितीच आहे सगळीकडे एमपीचे लेबर कामाला आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. उक्त दिलेलं होतं त्यांनी 2 दिवसात एका दिवसात आहे ना, एकाच दिवसात कालच्या काल फायनल केली. सकाळी आले ते 8-8:30 वाजता. तर काल पोळ्याचा सण होता. म्हणलं आमची तर काही सावड होणार नाही. आणि सगळ्यात मेन तुम्हाला माहिती आहे की आमच्या घरी छोटंसं बाळ पण आहे, त्याच्यामुळे मग यायचं म्हणलं सगळेजण कोणत्या पण कामाला सांगत असले तर काम पण फास्ट होतं. तर म्हणलं चला आता यंदा साल पप्पा म्हणे आपण येणार लेबरला देऊन टाकू उक्ती, म्हणजे होऊन जाईल एका दिवसात. बरं झालं त्यांनी तर एका दिवसात काढून घेतलं काय पावसा पाण्याचं तेच ना. मग एक आता बरं आहे 2-4 दिवस उघड आहे तर म्हणलं होईन आहे की नाही. मग घेऊ आवरून लगेच आणि मग चालू आहे आता थोडंफार घेऊ एखादा अर्धा जिथं कणी दिसणार सगळ्या वावरात हिंडावं लागणार आहे. तर बघू आहे की नाही. तर बघा एकदम मस्त अशी आपली बाजरी पण सोंगून टाकलेली आहे, लाणी बी केली. पण मग हे असं एखादा अर्ध कणीस राहतच बघा. आता हे पाबर एवढं भारी कणीस सोडावं वाटन का कोणाला. तर म्हणलं घेऊ मग एखादा अर्धा. आणि कसं एमपीचं लेबर तसं बी लई प्रामाणिकपणा काम करतं बरं का. पण मग आता कसं आहे हा. आणि काही म्हणजे इतके लहान पोरं कामं करते ना उक्त्यामध्ये का मग होतं सुटतच आहे का नाही. आता ये बाय मग आता या बाय इतकं हे असे कंस आहे बाय. आता हे असे कंस जर सोडले हा तर मग पाय बरं किती भारी आहे. मग दाणे किती हा ना. जाऊ दे काही नाही. आता तसं बी आपलं कुठं काय काम आहे, होऊन जाईन. 1-2-3 कॅरेट जर निघले तरी तेवढंच होईन ना ग. तर चला घेऊ मग कापून जेवढे निघन तेवढे. तर बघा आता आम्ही आलेलो आहे इकडं मंदिराकडं, कारण कंस घेऊन. तर
अगोदर 2 कॅरेट आणून टाकले आणि आता आणलेले आहे बघा. तर एवढे आपले कणस निघालेले आहे बाजरीचे. पाऊस आला तर थोडं गार झालं. हा पण मग इथला रेवसर लगेच पाऊस बंद झाला ना. बारदान टाकायचा. हे काय थोडं खाली थोडा नॉर्मल काहीतरी बारदान वल्ला झालेला आहे. काही नाही म्हणा आता आता का ऊन पडलं आहे की नाही. हा ना अजून एखाद 2 कॅरेट निघतील आता लई तर लई. 2-4 निघले पण तरी बरेच निघले ना ग. आता आधीचे 4 नंतरचे मग आहे की नाही. तर चल किती आलं. हा ना आवळलं येईल एवढे कंस सुकुस्तवर वाळूस्तवर जशी बाजरी बिजरी नीट झाली म्हणजे मग बरं राहील ग. शेंगा पण काढायला आल्या. शेंगा काढायला आल्या ना. 2-4 दिवस जर ऊन पडलं ना सगळं काम आवरत येईल. हा ना ऊन पडलं पाहिजे. तर चला आता भरपूर म्हणजे ऊन पडलेलं आहे आता. पण ते काय आता मध्येच ऊन पडू राहिलं मध्येच आभाळ येऊ राहिलं तर त्याच्यामुळं आहे ना इथंच थांबावं लागणार आहे. तर आता माझं अजून बाकी म्हणजे आम्ही दोघी सकाळपासून चाललेलं आहे आमचं कणसं कापायचं थोडं 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 थोडं. तर 2-4 कॅरेट निघले अजून एखाद 2 निघतील. तर चला घेऊ काढून ऐक नाही. कविता तू आता जाय घरी. छोटं पिल्लू उठलं. हा ना आताच फोन आलता घरून मम्मी म्हणे का कविताला पाठवून दे म्हणे. मग जेवढं निघन तेवढं काढी दे मी वाटलं तर. अजून कंस एवढं आहे अजून 2-4 हारी राहिले आहे का नाही. हा मग आता जाऊ दे ना. पण मग आता मम्मीला त्यांना दाखवण्यात जायचं ना. हा तेच ना मग. तर मग जाय तू येते मी तेवढं काढून ऐक नाही. हा येते मी. तू नको येऊ आता मीच येईन थोड्या वेळ घरी. वेळ घेईन मला एक. तर चला आता कविता पण चालली आहे घरी. छोटं पिल्लू उठलं आता. छोटं बाळ म्हणल्यावर तिला जाणंच आहे. तर चला आता मी एकटीच आहे थोडंसं बाकी आहे. बघू आता कितीक निघते कितीक नाही कंस. तर घेते आता एकटी काढून. तर बघा आता कविता गेलेली होती घरी आणि माझं चाललेलं होतं कणसं कापून. तर कणसं बी मी कापून घेतले. त्याच्यानंतर 2-1 कॅरेट निघले आणि म्हणलं चला जनावरांना दर्शी गवत पण घ्यावाच लागणार आहे. तर कारण आता कविताचं तर काही येणं होणार नाही. म्हणलं मग छोटं पिल्लू आहे घरी. मम्मी ते पण गेले दवाखान्यात. तर होता टाईम तर मस्त गवत घेतलेलं आहे बघा. इकडं बांधाला बरंचसं गवत होतं तर इकडं कापून घेतलेलं आहे आणि 1-1.5 गठुडं झालेलं आहे म्हणा. तर आरुष पप्पाला बोलवलं म्हणलं मला उचलून द्या. कारण कंस बी झाकायला तिथं 1 जण लागतच. कारण थोडे थोडे शितुडे पण येऊ राहिले. मध्येच ऊन पडतं मध्येच पाऊस येऊ राहिला. तर आज थोडंसं वातावरण पण अलगच आहे. तर बघा आता आलो घरी आणि आरुष पप्पांनी लगेच आल्या आल्या जनावराला गवत टाकून दिलेले. मस्त आपले जनावर गवत खाऊ राहिले. आपल्या बैल वाहन काय दिसू राहिला. सगळं सणग काढल्यावर लई हे दिसतं मोकळं मोकळं वाटू राहिलं. हा ना त्याला असं झालं हे कधी निघालं कधी नाही. आणि बकऱ्या पण चारून आणलेल्या आहे आबानी. त्यांना बी मक्काचे शेंडे टाकले होते थोडे थोडे. तर घरी पण आलो आणि बघू आता कविता त्यांचं काय चाललेलं आहे. यांच्या तिकडे जेवण चालू आहे. बरं आहे बरं आहे. पिल्लू पिल्लू उठलं का. उठलं ए पिल्लू. आणि आरुष पप्पान घेतले ना नारळ खायला. कारण बघा आपले पोळ्याचे नारळ पोळ्याच्या टायमाला दिवशी लय नारळ फोडेल राहते. तर भरपूर प्रसाद आहे. तुम्ही नाही खाल्ला नारळाचा प्रसाद. नारळ प्रसाद खाल्ला नाही काढला पण नाही. कोण टाइमच नाही भेटला. शंभू झोपला काय का. शंभू झोपला. या सगळेजण जेवण करायला दुपारचे. अरे शंभूला आज काय शाळा नाही आज भारी आहे की नाही. आज शाळा नाही आज लई मस्ती चालू आहे.